महाराष्ट्राचं राजकारण हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच आसपास फिरत राहिलेलं आहे। यात सुमारे 30-35 वर्ष शरद पवार यांना अजित पवार हेच साथ करत आहेत। गेली 2च वर्ष ते पवारांच्या बाजूला नाही तर त्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत। अजित पवार हे कडक परखड बोलणारे राजकीय नेते आहेत। पक्षातील ज्येष्ठांनी योग्य वेळी बाजूला होऊन तरुणांना संधी द्यावी, हे असेच राहिलं तर आम्ही नेतृत्व कधी करायचं, म्हातारं झाल्यावर का, अशी बेधडक विधानं करणारेही अजित पवारच होते। यातून त्यांनी त्यांची नाराजी प्रकट केली, पण संधी मिळाल्यावर त्यांनी काकांकडून शिकलेला राजकारणातील डाव त्यांच्यावरच टाकत वेगळी वाट धरली। हे जरी खरं असलं तरी ते तेवढेच संवेदनशीलही आहेत, हे गेली 2 वर्ष बघायला मिळाले आहे। शेवटी आपल्याला ज्यांनी राजकारणात आणलं, उभं केलं, अनेक संध्या दिल्या, हे अजितदादा विसरू शकलेले नाहीत। त्या जाणीवेतूनच कदाचित त्यांच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून अजितदादा हे पवार साहेबांबद्दल सॉफ्ट आहेत का, यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर। आज महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राजकारण आणि सत्ताकारण बघितलेले शरद पवार हे एकमेव सक्रिय नेते आहेत। त्यांच्या इतके ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अन्य पक्षात, अगदी भाजपमध्येही नाहीयेत। राजकारण असो किंवा समाजकारण की कौटुंबिक व्यवसाय असो, ज्याला आपण कुठे थांबायचे हे समजते तो शेवटपर्यंत यशस्वी होतो। त्याचा योग्य तो मान पुढच्या पिढीकडून राखला जातो। परंतु शरद पवार मात्र त्याला अपवाद ठरत आहेत। त्यांनी गंभीर आजारावर मात केली, ते पुन्हा राजकारणात सक्रियही झाले, पण आता त्यांचं सहस्त्रचंद्र दर्शन होऊनही काही वर्ष उलटली आहेत। या वयातही ते महाराष्ट्रात फिरतात आणि राजकीय उलतापालती करायचा सतत विचार करत असतात, असे त्यांच्या देहबोलीतून जाणवते। राजकारण हा पूर्णवेळ करायचे काम आहे, त्यात पार्ट टाइम करणाऱ्यांना काहीच स्कोप नसतो। तसे शरद पवार हे फुल टाइम राजकारणी आहेत। हेच त्यांच्या जवळ राहून अजितदादा शिकले। त्यांच्याप्रमाणेच आपणही फुल टाइम राजकारणी असले पाहिजे, तसे त्यांनी स्वतःला घडवले। आपले राजकारण घराच्या बाहेर, घरात राजकीय मतभेद आणून कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण करायचा नाही, याची खबरदारी शरद पवार यांनी नेहमीच घेतली। आपल्या मोठ्या बंधूंचा मुलगा म्हणून त्यांनी अजित पवार यांना आपल्या मुलासारखं, मुलाप्रमाणे राजकारणात आणलं। त्यांना निवडणुकीच्या राजकारणापासून ते सत्ताकारणापर्यंत, ते समाजकारणापर्यंत सर्व धडे दिले। अजितदादांनीही ते चांगले आत्मसात केल्यामुळेच आज ते आपल्या हिमतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेत आहेत। पुढे सुप्रियाताई या राजकारणात प्रवेश करून आल्या। सुरुवातीला शरद पवार यांनी सुप्रियाला दिल्लीत तर अजितदादांना महाराष्ट्रात इंटरेस्ट जास्त आहे असे सांगून आपण विभागणी केली असल्याचेही दाखवले, पण हे सत्य नव्हते। त्यामुळे ते फार काळ टिकू शकले नाही। राष्ट्रवादीतील खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली। शरद पवार हे असे नेते आहेत की जे फार काळ सत्तेपासून लांब राहू शकत नाहीत। त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघितल्यावर हे लक्षात येते। 1978 साली काँग्रेस फोडणारे शरद पवार हे राजीव गांधी यांच्या उपस्थितीत आजच्या संभाजीनगरमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। पुन्हा 1999 साली ते काँग्रेसमधून सोनिया गांधी यांच्या परदेशी मुद्द्यावर बाहेर पडले। तेच पवार 1999 साली पुन्हा काँग्रेससोबत सत्तेत गेले। अर्थात साहेबांचा हा इतिहास अजितदादांना माहीत आहेच, तेच याचे साक्षीदार आहेत। पवार साहेब लांब जातात, पुन्हा जवळ येतात, पुन्हा लांब जातात, हे अजितदादांनी बघितले आहे। यावेळी अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाहेर पडले आहेत, ते शरद पवारांपासून दूर गेले आहेत। साहेब आपल्याला कधीही पुन्हा आपण एकत्र आलं पाहिजे असं सांगून जवळ येऊ शकतात, हे अजितदादांना माहीत असावं, म्हणूनच ते शरद पवार साहेबांबद्दल सॉफ्ट आहेत। शिवाय आज पवार कुटुंबात शरद पवारच सर्वात ज्येष्ठ आहेत। त्यांचा मान राखणं हे पवार कुटुंबीय म्हणून आपलंही कर्तव्य आहे, याची जाणीव अजितदादांना आहे। त्यामुळेच ते निवडणूक प्रचारातही कधीही साहेबांबद्दल फार बोललेले नाहीत। त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीकास्त्र उगरलेले नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा विरुद्ध शरद पवार यांची कन्या सुप्रिया अशी निवडणूक झाली। त्यानंतर अजितदादांच्या विरोधात विधानसभेला त्यांच्याच पुतण्याला शरद पवारांनी उभं केलं, पण ही लढाई लुटुपुटूची आहे हे त्यांना माहीत होतं। तरीही त्यांनी बारामतीत प्रचारासाठी मेहनत घेतली, पण ही मेहनत केवळ शरद पवारांचं राज्यातील गणित बिघडू नये यासाठीच होती। हे शरद पवार यांच्या निवडणुकीनंतरच्या वक्तव्यानंतर दिसून आलं। अलीकडेच हे सर्व पवार कुटुंबीय हे अजितदादांचा मुलगा जय यांच्या साखरपुड्याला एकत्र आलेले सर्वांनी बघितले। पवार कुटुंबाची मानसिकता, त्यातही शरद पवार यांच्या मानसशास्त्राचा चांगला अभ्यास अजितदादांनी केलेला असल्यानं ते आजपर्यंत कोणतेही टोकाचं पाऊल किंवा टोक गाठण्याचं टाळत आहेत। इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यालाही विशेष प्राधान्य दिलेलं आहे असं दिसत नाहीये, कारण आपल्या बंडखोरीचा दी एंड काय होऊ शकतो हे अजितदादांना नक्की माहीत असल्याने साहेबांबद्दल अजितदादा सॉफ्ट आहे।
त्यातच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार आता जाहीर बोलू लागले आहेत। त्यात त्यांचीही विलीनीकरणासाठीची मानसिकता झाल्याचे दिसते। कदाचित त्यांनी वास्तव स्वीकारून ही भूमिका घेतली असावी, मात्र या सगळ्यात ब्रेकथ्रू कसा मिळवायचा याचा शोध शरद पवार घेत असावेत। शिवाय शरद पवार या मानसिकतेत आल्यानेच अजितदादा शांत आहेत का? कारण आता सुप्रिया सुळे यांची विलीनीकरणाची मानसिक तयारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं बोललं जातंय। म्हणून दोन्ही राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि अनेक नेते गेलेही, पण एक नाव अद्याप टिकून आहे, ते म्हणजे शरद पवार। शरद पवार यांच्याबद्दल काही घटकांनी असे काही वातावरण तयार केले आहे की पवार आजही त्याच वातावरणात रमलेले दिसतात, पण वास्तव नक्कीच तसं नाहीये। त्यामुळेच जशी 1978 साली काँग्रेस फोडली तसाच आपला पक्षही फुटलेला बघण्याची वेळ आज शरद पवार यांच्यावर या वयात आली आहे। याला अर्थात कारणीभूत तेच आहेत। या वयातही ते आज अभी तो मैं जवा हूं असं जाहीर सभेत सांगून टाळ्या मिळवतात। पण आपले शरीर थकले आहे, ते पूर्वी इतकी साथ देऊ शकत नाही हे मान्य करतील तर ते पवार कसले म्हणायचे? तुम्हाला काय वाटतं, पवार साहेबांबद्दल अजितदादा सॉफ्ट आहेत का, किंवा का होतील का? कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राइब करा विश्लेषण वाईब।